नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 23 मार्चच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी सरकारला केक कट करून केक भरवत असते. सखी म्हणते, सरकार, आत्तापर्यंत जे काय झालं ना ते विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या ना त्यासाठी आय एम रिअली व्हेरी. सखी सॉरी बोलणार तेवढ्यात कान्हा म्हणतो, अहो बेबी सरकार, तुम्ही सॉरी बोलू नका. आता सॉरी बोलण्याची वेळ ही सरकारवर येणार आहे. सरकार म्हणजेच तेजस्विनी कामत नाही, तू मनस्विनी कामत आहेस. आणि या कामत एम्पायरची खरी मालकीन कोणी असेल तर ती आहे तेजस्विनी. तिला मी माझ्यासोबत घेऊन आलो आहे. कान्हा मागे वळतो आणि आपल्यासोबत सखीच्या आईला तो घेऊन आलेला असतो. सगळ्यांना सखीच्या आईला बघून धक्का बसतो. तर सखीला प्रश्न पडतो की आपली आई दोन दोन कशी काय, मग ही बाई कोण आहे. आता कान्हा सरकारचं सत्य सगळ्यांसमोर कसं आणतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी कान्हाने दिलेल्या पेपरवर सही करणार असते आणि तेवढ्यात तिला थंडी लागते. सखी कारमधून जॅकेट काढून आणते आणि ते जॅकेट घालते. सखीच्या त्या हुडीवर मागे त्रिशूळाचं चित्र दिसतं आणि कान्हाला आठवतं की आपल्याला कोडं देणारा माणूस हीच हुडी घालून आला होता. कान्हा लगेच त्या हुडीचे फोटो काढून घेतो आणि पिऊनला फोटो काढून कन्फर्म करून घेतो की हेच ते जॅकेट होतं ना. पिऊन म्हणतो, हो हेच जॅकेट होतं. कान्हा सखीला विचारतो, सखी मॅडम, हे तुमचं जॅकेट आहे का. सखी म्हणते, जॅकेट नाही रे, हुडी. कान्हा म्हणतो, हो तेच, पण सखी मॅडम ही तुमची हुडी आहे का. सखी म्हणते, माझी नाही रे, माझं जॅकेट सापडत नव्हतं, मग आयत्या वेळेला गौतम काकाचं घेऊन आले. कान्हा विचार करतो. कान्हा मनात म्हणतो, म्हणजे गौतम काका मला पुरावे देत होते. कान्हा आत्तापर्यंत जे जे पुरावे त्याला मिळालेत ते कसे मिळालेत याची लिंक लावतो आणि त्याला कळतं की हे सगळं गौतमचंच काम आहे. गौतम आपल्याला सरकारच्या भूतकाळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. कान्हा लगेच सखीकडे धावत येतो. इथे सखीने पेपर्सवर सह्या केलेल्या असतात. कान्हा घाईने तिथून निघतो. तर इथे गौतम आपली कारची चावी शोधत असतो आणि कान्हा त्याच्याकडे येतो. कान्हा म्हणतो, गौतम काका, तुमच्या कारची चावी माझ्याकडे. आता खरं खरं मला सांगायचं आहे, मला जे पुरावे पाठवत होतात, कोडे वगैरे पाठवत होतात ते तुम्हीच पाठवलं होतं ना. खरं सांगा, तुम्हाला कुल्फीची शपथ. खरंच सांगा आता तरी, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. गौतम कान्हाला मिठी मारतून खूप रडतो. गौतम सरकारचा जो भूतकाळ आहे तो सगळा कान्हाला सांगतो. तो सगळा भूतकाळ ऐकून कान्हाला धक्का बसतो. तर इथे आउट हाऊसच्या बाहेर सरकारचा माणूस थांबलेला असतो. त्याला आउट हाऊसमधून धूर येताना दिसतो. तो माणूस दरवाजा उघडतो आणि आतमध्ये धावत जाऊन बघतो की त्या तेजस्विनीला काही झालं तर नाही ना. पण तेजस्विनी त्याला कुठेच दिसत नाही आणि धूर खूप झालेला असतो. त्या माणसाला वाटतं की तेजस्विनी पळून गेली आहे. तो बाहेर शोधायला येतो आणि तेवढ्यात सखी आपली कार घेऊन तिथे येते. सखीला धूर दिसतो. सखीला वाटतं की काय आउट हाऊसमध्ये काही जळलं तर नाही ना. सखी काय आतमध्ये जळाले हे बघायला धावत आत जाते. सखीला कुठे काही जळताना दिसत नाही, पण तिला कुणाची तरी चाहूल लागते आणि तिला कळतं की या पिलर मागे कोणीतरी लपलं आहे. सखी त्या व्यक्तीचा हात धरते. त्या व्यक्तीला पुढे आणण्याचा प्रयत्न करते. तर इथे गौतम कान्हाला सरकारचा सगळा भूतकाळ सांगतो. कान्हा म्हणतो, बाप रे, या सरकारचा भूतकाळ एवढ्या वर्ष झाली लपून राहिला. पण आता नाही, आता फार काळ हा भूतकाळ लपून राहणार नाही. आता मी हा भूतकाळ सगळ्यांसमोर आणणारच. गौतम म्हणतो, कान्हा, काही जे करशील ना ते प्लीज जपून कर. तुझ्या जीवावर बेतेल असं काही करू नको. तुला माहिती नाही, ती मनस्विनी खूप डेंजर बाई आहे. ती काहीही करू शकते. कान्हा म्हणतो, ती कशीही असू देत, मला फरक पडत नाही. आता आधी मला तिची बहीण कुठे आहे ना ते शोधून काढलं पाहिजे. गौतम म्हणतो, मला माहिती होतं, पण या सरकारने तिथून पण तिला हलवले. आता वहिनी कुठे नाही माहिती. कान्हा म्हणतो, कुठे का असेना, आता लवकरात लवकर शोधायला पाहिजे. ते दोघं बोलत असतात आणि तेवढ्या कान्हाला जळायचा वास येतो. कान्हा विचार करतो की काहीतरी जळतंय, बाहेरून जळतंय. कान्हा काय जळतंय हे बघायला बाहेर येतो. तर इथे सखीने त्या व्यक्तीचा हात धरलेला असतो, पण त्या धुरामुळे सखीचा जीव गुदमरतो आणि सखी बेशुद्ध पडते. तेजस्विनी या संधीचा फायदा घेऊन बाहेर पडते. तिला कारची डिक्की उघडी दिसते. तेजस्विनी कारच्या डिक्कीत लपते. इथे कान्हा घराबाहेर येतो आणि त्याला आउट हाऊसमधून धूर येताना दिसतो.
कान्हा धावत आउट हाऊसमध्ये जातो आणि त्याला सखी बेशुद्ध पडलेली दिसते. कान्हा सखीला उचलून तिला हॉस्पिटलसाठी घेऊन जातो. थोड्या वेळाने कान्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तो सखीला उचलून आतमध्ये घेऊन जातो आणि तेजस्विनी डिक्की उघडून त्या डिक्कीमधून बाहेर पडते. तेजस्विनीची शाल आतमध्येच राहिलेली असते. तेजस्विनीला कोणी बघू नये म्हणून ती तिथून पळून जाते. तर थोड्या वेळाने कान्हा सखीला घेऊन घरी येतो आणि तिला आराम करायला लावतो. तेवढ्यात कान्हाचा फोन वाजतो. आजी पुन्हा एकदा कान्हाला आठवण करून देते की सखीच्या सह्या घ्यायच्या आहेत, स्वतःच्या ध्येयापासून लांब होऊ नको. कान्हा चिडचिड करतो आणि फोन ठेवतो. आजीला कळतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. तर दुसऱ्या दिवशी घरात सरकारच्या बड्डेची तयारी चालू असते आणि कान्हा सखीसाठी रूममध्ये नाश्ता घेऊन येतो. कान्हा सखीला रूममध्ये नाश्ता देतो आणि सखी म्हणते, कान्हा आज आईचा बड्डे आहे ना, माझ्यासोबत येशील का हे नाश्ता झाल्यावर? कान्हा तो कुठे जायचं आहे? सखी म्हणते, अरे आईचा बड्डे आहे ना, मी दरवर्षी साईबाबाच्या मंदिरात शिरा वाटप करते. शिऱ्याची सगळी तयारी केली, तिथे जाऊन बनवेन मी, प्लीज मला मदत करशील का? कान्हा म्हणतो, सखी मॅडम शिऱ्याचं काय आहे ना ते मी बघून घेतो, तुम्ही इथे दगदग करत बसू नका, तुम्ही आराम करा, मी जातो आणि मी प्रसाद वाटपसुद्धा करतो. सखीला कान्हाचा हा स्वभाव अजून आवडतो. तर इथे तेजस्विनी रात्रभर चालून साईबाबांच्या मंदिरात येते. तिला खूप भूक लागलेली असते. साईबाबाच्या मंदिरात भंडारा असतो. तेजस्विनी साईबाबासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा वणवण थांबव रे आता ही माझी, 12 वर्ष झाले माझा वनवास चालू आहे, मी सखीला शोधते रे, माझी सखी मला भेटू देत, देवा माझं सत्य सगळ्यांच्या समोर येऊ देत. तेजस्विनी पाया पडते आणि जेवणासाठी तिथेच थांबते. तर संध्याकाळी सरकारचे सगळे पाहुणे रावळे आलेले असतात आणि मीडियावालेही आलेले असतात. सरकार छान तयार होते आणि खाली येते. सखी आपल्या आईचा वाढदिवस आहे म्हणून खुश असते. सखी पुढे होऊन सगळं काही करत असते, पण मनस्विनी म्हणजे सरकार सारखी चिडचिड करते आणि सखीला लांब ढकलून देत असते. सखीला या सगळ्याचं वाईट वाटतं. परशू म्हणतो, सरकार सगळे पाहुणे आलेत, चला केक कट करून घेऊ. सखी म्हणते, कान्हा राहिला आहे ना, कान्हाला येऊ देत आणि मग केक कट करू. सरकार म्हणते, हो मला पण कान्हासाठी थांबायचे, मला बघायचं आहे कान्हा माझ्यासाठी काय गिफ्ट आणतोय. आता कान्हा आल्यावरच मी केक कट करणार. तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा सरकारला म्हणतो, हॅपी बड्डे तेजस्विनी. कान्हा तेजस्विनीला एकेरी नावाने हाक मारतोय म्हटल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. पण कान्हा काही तेजस्विनीला घाबरत नाही. तो आतमध्ये येतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे तेजस्विनी. सरकारला प्रश्न पडलेला असतो की कान्हा एवढा का माजल्यासारखा वागतोय. सगळेच विचार करत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.